नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरने 2 कांस्य पदकांसह भारताची चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु त्यानंतर भारतीय खेळाडूंना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही। ज्यांच्याकडून हमखास पदकांची आशा बाळगली जात होती त्यापैकी बहुतेक खेळाडू पदकाच्या स्पर्धेतून बाहेर पडले। स्वतः मनु भाकरला तिच्या आवडत्या 25 मीटर शूटिंग स्पर्धेत 4थ्या स्थानावर समाधान मानावे लागले। स्वप्नील कुसळेने भारताला 3रे कांस्य पदक मिळवून दिले आणि त्यानंतर भारताच्या पदक यात्रेला विराम लागला। टेबल टेनिस मध्ये मोनिका बत्राला पदकाने हुलकावणी दिली। निखत झरीनची जोडी रिकामीच राहिली। चिराग शेट्टी सात्विक साईराज जोडीला बॅडमिंटन मध्ये अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले। दीपिका कुमारी पुन्हा एकदा ऑलिम्पिक पदकाचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली। मुष्टियुद्धात लवलीना देखील अपयशी ठरली। आशियाई विजेता तेजिंदर सिंग गोळाफेक प्रकारात अंतिम फेरीची पत्रलाही गाठू शकला नाही। अशा सगळ्या निराशाजनक वातावरणात भारतीय हॉकी संघाने मात्र झुंजार खेळाचे प्रदर्शन करत पदकाची आशा कायम ठेवली। खरे तर यावेळी भारताचा ज्या गटात समावेश करण्यात आला होता तो गट ग्रुप ऑफ डेथ म्हणूनच ओळखला जात होता। बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड सारखे तगडे देश भारताच्या गटात होते, त्यामुळे भारताला बाद फेरी गाठणे अवघड जाईल असेच बोलले जात होते। परंतु भारताने बाद फेरीचा अडथळा सहज पार केला। त्या दरम्यान भारताने तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला। बाद फेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले। आता उपांत्य फेरीचा अडथळा दूर झाल्यास भारताला रजत किंवा सुवर्ण पदक निश्चितच मिळेल। उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला तरी कांस्य पदकाची भारताची आशा कायम असेल। त्याचवेळी ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरलेल्या लक्ष्य सेनला चिवट झुंजीनंतर पराभव स्वीकारावा लागला, परंतु त्याच्याकडूनही कांस्य पदकाची आशा भारताला आहे। नीरज चोप्रावरही भारतीयांच्या नजरा खिळलेल्या आहेत। भारताला या स्पर्धेत पदकांच्या दृष्टीने अपेक्षित कामगिरी करता आलेली नसली तरी भारताची प्रतिष्ठा कायम राखणाऱ्या काही पदकांची आशा अजूनही जिवंत आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।